श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 31वा सर्ग वाचूया. श्रीराम, लक्ष्मण आणि ऋषीसहित विश्वामित्रांचे मिथिलेस प्रस्थान आणि वाटेत संध्याकाळी शोणभद्रेच्या तीरावर विश्राम. त्यानंतर विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केल्यावर कृतकृत्य झालेल्या श्रीराम व लक्ष्मणांनी त्या यज्ञशालेतच ती रात्र घालविली. त्यावेळेस ते दोन्ही वीर फार प्रसन्न होते. त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले होते. रात्र सरल्यावर जेव्हा सकाळ झाली तेव्हा ते दोघे भाऊ सकाळच्या नित्यकर्मातून निवृत्त होऊन विश्वामित्र आणि ऋषींकडे बरोबरच तेथे जाऊन त्यांनी प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी विश्वामित्रांना प्रणाम केला आणि गोड भाषेत परम उदार असे उद्गार काढले. मुनिप्रवर, आम्ही दोघे दास आपल्या सेवेस उपस्थित आहोत. मुनिश्रेष्ठ, आज्ञा करावी, आम्ही आपली काय सेवा करू. त्या दोघांनी असे म्हटल्यावर ते सर्व महर्षी विश्वामित्रांना पुढे करून श्रीरामांना म्हणाले, नरश्रेष्ठ, मिथिलेचा राजा जनकाचा परधर्ममय यज्ञ सुरू होणार आहे. त्यात आपण सर्व लोक जाऊयात. पुरुषसिंह, तुलाही आमच्याबरोबर तिथे यायचं आहे. तिथे एक फारच अद्भुत धनुष्यरत्न आहे. तू ते बघावंस असंच आहे. पुरुषप्रवर, पहिल्यानं कधीतरी यज्ञात आलेल्या देवांनी जनकाच्या कोठल्या तरी पूर्वपुरुषाला ते धनुष्य दिलेलं होतं. ते किती प्रबल व जड आहे याचं काही मोजमाप नाही. ते फारच प्रकाशमान व भयंकर आहे. मनुष्यांची तर गोष्टच सोडा, पण देव, गंधर्व, असुर, राक्षस सुद्धा काहीही करून त्याची प्रत्यंचा आणू शकत नाहीत. त्या धनुष्याची शक्ती आजमावण्यासाठी कितीतरी महाबली राजा व राजकुमार आले, पण कोणीही ते उचलू शकले नाहीत. ककुस्थ कुलनंदन पुरुषसिंह राम, तिथं येऊन तू महात्मा मिथिला नरेशाचे ते धनुष्य आणि त्यांचा परम अद्भुत यज्ञही पाहू शकशील. नरश्रेष्ठा, मिथिला नरेशानं आपल्या यज्ञाच्या फलरूपात ते उत्तम धनुष्य मागितलं होतं. तेव्हा संपूर्ण देव आणि भगवान शंकरांनी त्यांना ते धनुष्य प्रदान केलं होतं. त्या धनुष्याचा मध्यभाग जो मुठीने पकडता येतो तो फारच सुंदर आहे. रघुनंदन, राजा जनकाच्या महालात ते धनुष्य पूजनीय देवांप्रमाणे प्रतिष्ठित केलेलं आहे आणि नाना प्रकारचे गंध, धूप, अगुरू इत्यादी सुगंधित पदार्थांनी त्याची पूजा होते. असे सांगून मुनिवर विश्वामित्रांनी वनदेवांकडून आज्ञा घेतली आणि ऋषीमंडळी व राम लक्ष्मणाबरोबर तेथून प्रस्थान केले. निघायच्या वेळेस त्यांनी वनदेवांना म्हटले, मी माझं यज्ञकार्य सिद्धीस नेऊन या सिद्धाश्रमातून जात आहे. गंगेच्या उत्तर तीरावर असलेल्या हिमालय पर्वतावर जात आहे. तुमचं कल्याण हो. असे म्हणून तपश्चर्येचे धनी मुनिश्रेष्ठ कौशिकांनी उत्तर दिशेकडे प्रस्थानास आरंभ केला. त्यावेळेस प्रस्थानाच्या वेळी मुनिवर विश्वामित्रांच्या पाठीमागे त्यांच्याबरोबर जाणाऱ्या ब्रह्मवादी महर्षींच्या 100 गाड्या निघाल्या. सिद्धाश्रमात राहणारे मृग व पक्षीही तपोधन विश्वामित्रांच्या मागे मागे जाऊ लागले. थोडेसे दूर गेल्यावर ऋषीमंडळींनी समवेत विश्वामित्रांनी त्या पशुपक्ष्यांना परत पाठविले. मग दूरपर्यंतचे अंतर काटल्यावर जेव्हा सूर्य अस्तास जाऊ लागला तेव्हा त्या ऋषींनी पूर्ण सावधानतेने शोणभद्रेच्या तटावर पडाव टाकला. जेव्हा सूर्यास्त झाला तेव्हा स्नान करून त्या सर्वांनी अग्निहोत्रांचे कार्य पूर्ण केले. त्यानंतर ते सर्वजण
अभित तेजस्वी ऋषी मुनिवर विश्वामित्रांना पुढे करून बसले. मग लक्ष्मणासहित श्रीरामही त्या ऋषींचा आदर करून बुद्धिमान विश्वामित्रांसमोर बसले. त्यानंतर महातेजस्वी श्रीरामांनी तपश्चर्येचे धनी मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना कुतूहलाने विचारले, भगवन, हा हिरव्यागार समृद्धशाली वनांनी सुशोभित देश कोणता आहे? मी याची माहिती जाणून घेऊ इच्छितो. आपलं कल्याण असो, आपण मला याचं रहस्य सांगावं. श्रीरामचंद्रांच्या या प्रश्नाने प्रेरित होऊन उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या महातपस्वी विश्वामित्रांनी ऋषीमंडळीमध्ये त्या देशाचा पूर्ण स्वरूपाने परिचय देण्यास सुरुवात केली. इथे 31वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 32वा सर्ग वाचूया. ब्रह्मपुत्र कुशाच्या 4 पुत्रांचे वर्णन शोणभद्र तटवर्तीय प्रदेशास वसूची भूमी म्हणून सांगणे. कुशनाभाच्या 100 कन्यांचे वायूच्या कोपाने कुब्जा होणे. विश्वामित्र सांगतात, श्रीराम पूर्वीच्या काळी कुश नावाचा एक महातपस्वी राजा होऊन गेला. तो साक्षात ब्रह्मदेवांचा पुत्र होता. त्याचा प्रत्येक संकल्प व व्रत कोठलाही त्रास अथवा विघ्नाशिवाय पूर्ण होत असे. तो धर्मज्ञाता, सत्पुरुषांचा आदर करणारा व महान होता. उत्तम कुलोत्पन्न विदर्भ देशीची राजकुमारी त्याची पत्नी होती. तिच्या गर्भातून त्या महात्मा नरेशाचे 4 पुत्र उत्पन्न झाले. ते त्याच्याप्रमाणेच होते. त्यांची नावं अशी होती, कुशांब, कुशनाभ, असुरतरजस आणि वसु. हे सर्वजण तेजस्वी आणि महाउत्साही होते. राजा कुशाने प्रजारक्षण रूप क्षत्रिय धर्माच्या पालनाच्या इच्छेने आपल्या त्या धर्मनिष्ठ आणि सत्यवादी पुत्रांना म्हटले, मुलांनो, प्रजेचं पालन करा, त्यातच तुम्हाला धर्माचं पूर्ण फळ प्राप्त होईल. आपले वडील महाराज कुशांची ही गोष्ट ऐकून त्या 4ही होक शिरोमणी नरश्रेष्ठ कुमारांनी त्यावेळेस आपापल्यासाठी वेगवेगळी नगरे निर्माण केली. महातेजस्वी कुशांबाने कौशांबी पुरी वसविली. धर्मात्मा कुशनाभाने महोदय नावाचे नगर निर्माण केले. परमबुद्धिमान असुरतरजसाने धर्मारण्य नावाचे एक श्रेष्ठ नगर वसविले आणि राजा वसूने गिरिव्रज नगराची स्थापना केली. महात्मा वसूची ही गिरिव्रज नावाची राजधानी वसुमती नावाने प्रसिद्ध झाली. याच्या 4ही बाजूंनी 5 श्रेष्ठ पर्वत सुशोभित होता. ही रमणीय सोन नदी दक्षिण पश्चिम अशी वाहत मगध देशात आलेली आहे. म्हणून येथे सुमागधी नावाने ओळखली जाते. ही या 5 श्रेष्ठ पर्वतांच्या मध्ये माळेप्रमाणे शोभून दिसत आहे. श्रीरामा, याप्रमाणे मागधी नावाने प्रसिद्ध झालेली ही सोन नदी महात्मा वसूशी संबंधित आहे. रघुनंदन, ही दक्षिण पश्चिम अशी वाहून पूर्वोत्तर दिशेस वाहत जाते. हिच्या दोन्ही किनाऱ्यावर सुपीक क्षेत्र आहे. त्यामुळे ही नेहमी हिरव्यागार शेतांनी नटलेली असते. रघुकुलास आनंद देणाऱ्या श्रीरामा, धर्मात्मा राजर्षी कुशनाभानं घृताची अप्सरेच्या गर्भातून परमोत्तम 100 कन्यांना जन्म दिला. त्या सर्वच्या सर्व सुंदर रूप लावण्यवती होत्या. हळूहळू तारुण्याने त्यांचे सौंदर्य अधिकच वाढले. रघुवीर, एक दिवस वस्त्रप्रावरणांनी सुशोभित होऊन त्या सर्व राजकन्या बागेत आल्या. तेव्हा त्या वर्षात ऋतूत चमकणाऱ्या विजांप्रमाणे शोभून दिसत होत्या. सुंदर अलंकारांनी नटलेल्या त्या स्त्रिया गात नाचत तेथे आनंदात मग्न झाल्या. त्या सर्वांगच सुंदर होत्या.
या भूतलावर त्यांच्या सौंदर्याची कशाशी तुलनाच होऊ शकत नव्हती. त्या उद्यानात येऊन त्या ढगांमधील लपलेल्या चंद्राप्रमाणे शोभून दिसत होत्या. त्यावेळेस सगुण संपन्न आणि यौवन संपन्न त्या सर्व राजकन्यांना पाहून सर्वस्वरूप वायुदेव त्यांना म्हणाले, सुंदरींनो, मी तुम्हा सर्वांना माझ्या प्रेयसी रूपात मिळवू इच्छितो. तुम्ही सर्वजणी माझ्या बायका व्हाल का? आता मनुष्य योनीचा त्याग करा व मला अंगीकारून देवांगनाप्रमाणे दीर्घायुष्य प्राप्त करून घ्या. विशेषतः मानवी शरीरात तारुण्य अधिकच टिकत नाही, तर क्षणोक्षणी क्षीणच होत जातं. माझ्याबरोबर संबंध आल्यावर तुम्हाला अक्षय तारुण्य प्राप्त होऊन तुम्ही अमर व्हाल. सहजच महान कर्म करणाऱ्या वायुदेवाचे हे बोलणे ऐकून त्या 100 कन्या अवहेलनेने हसून म्हणाल्या, सूरश्रेष्ठ, आपण प्राणवायूच्या रूपात सर्व प्राण्यांमध्ये हिंडता, त्यामुळे सर्वांच्या मनातील गोष्टी जाणता. आपल्याला हे माहीत असेल की आमच्या मनात आपल्याविषयी काही आकर्षण नाही. आम्ही सर्व बहिणी आपला अनुपम पराक्रमही जाणून आहोत, तरीही आम्हाला आपल्याबद्दल प्रीती नाही. अशा परिस्थितीत हा अनुचित प्रस्ताव मांडून आपण अपमान कशाला करता आहात? देव शिरोमणी, आम्ही सर्वच्या सर्व राजर्षी कुशनाभाच्या कन्या आहोत. देव असूनही आपल्याला शाप देऊन वायुपदावरून भ्रष्ट करू शकतो, पण आम्ही असे करू इच्छित नाही, कारण आम्ही आमच्या व्रताचं रक्षण करतो. दुर्मते, ती वेळ कधीच न यावी की जेव्हा आम्ही आमच्या सत्यवादी पित्याची अवहेलना करून कामवश होऊन किंवा अत्यंत अधर्मपूर्वक स्वतःचा पती स्वतःच शोधू लागू. आमच्यावर आमच्या वडिलांचा प्रभाव आहे. ते आमच्या मते सर्वश्रेष्ठ देव आहेत. वडील आम्हाला ज्याच्या हातात देतील तोच आमचा पती होईल. त्यांचे हे बोलणे ऐकून वायुदेव अत्यंत क्रोधित झाला. त्या ऐश्वर्यशाली देवाने त्यांच्यात प्रवेश करून त्यांची सर्व अंगे मोडून त्यांना वेडेवाकडे करून टाकले. शरीर वाकल्याने त्या सर्व कुबड्या झाल्या. त्यांची आकृती मूठ बांधलेल्या एका हाताप्रमाणे झाली. त्या भयाने व्याकुळ झाल्या. वायुदेवाकडून कुबड्या झालेल्या त्या कन्यांनी राजभवनात प्रवेश केला तेव्हा त्या उद्विग्न व लज्जित झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपल्या परमसुंदर लाडक्या मुलींना कुबडेपणामुळे अत्यंत दयनीय दशेत पाहून राजा कुशनाभ घाबरला आणि म्हणाला, मुलींनो, हे काय झाले सांगा. कोण हा धर्माची अवहेलना करणारा? कुणी तुम्हाला कुबडं बनविलं? कशामुळे तुम्ही व्याकुळ झाला आहात, परंतु काही सांगत नाही आहात? असे म्हणून राजाने मोठा सुस्कारा सोडला व त्यांचे उत्तर ऐकण्यासाठी तो सावधान होऊन बसला. इथे 32वा सर्ग पूर्ण झाला. एखादा उच्चार चुकीचा किंवा मागे पुढे झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आणि सूचना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.